नमस्कार. रामकृष्णारी मंडळी. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज कोठे अवतरले, त्यांचे वर्णन कसे होते, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, हे आपण आज जाणून घेऊया. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, आजच्या या कलियुगात जीवन जगणे अत्यंत कठीण आहे. याचे कारण कलियुग म्हणजे पाप, व्याभिचार, भ्रष्टाचार, अत्याचार याचे माहेरघर आहे. कलियुगात नीट आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्याला एका खंबीर, धीट आणि धडाडीच्या भूमिकेत जाऊन जगावे लागणार आहे. त्यासाठी स्वामी समर्थांची भक्तीच आपल्याला यातून तारू शकते. स्वामी दत्तभक्तीचे मुख्य प्रसारक होते. स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांच्या मुख्य 4 अवतारापैकी एक होते. स्वामी भक्तांना माहीतच आहेत. स्वामी हे नुसते दत्तावतार नव्हते, तर ते एक प्रखर, तेजस्वी आणि अविनाशी दैवी पुरुष होते. स्वामींनी गांजलेल्या, खचलेल्या, पिचलेल्या आणि दुर्बल माणसाला कनवाळू दैवत असलेल्या दत्तभक्तीचा खरा मार्ग दाखवून त्यांचे दुःख दूर केले आहे. स्वामी हे अतिशय भक्तवत्सल्य होते. भक्तांचे जागृत दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी हे भक्त समूहाचे जागृत दैवत होते. त्यांचा भक्तिमार्ग हा साधा, सरळ, सोपा आणि स्वार्थविरहित होता. स्वामी समर्थांनी नुसतेच चमत्कार केले नाहीत, तर त्यांनी आपल्या भक्तांना उभ्या करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नोकरी असो, घराचा प्रश्न असो, शेतीचा प्रश्न असो वा घरगुती वाद, स्वामींनी पुढाकाराने भक्तांचे प्रश्न सोडून त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले होते. श्री स्वामी समर्थांची भक्ती ही सर्वर्थाने भक्तांना तारणारी आहे. संकट समयी नुसते स्वामींचे स्मरण जरी केले तरी स्वामी मार्ग दाखवतात, असा शेकडो स्वामी भक्तांचा अनुभव आहे. स्वामींची भक्ती ही बळ देणारी आहे. भक्तांना संकटाला सामोरे जाण्यासाठी जे बळ लागते ते नुसत्या स्वामींच्या नामस्मरणानेही भक्तांच्या अंगी संचारते. स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे दैवत आहेत. स्वामी हे कडक दत्तावतार असले तरीसुद्धा भक्तांची खरी भक्ती ते जाणतात. स्वामींमुळे स्वामी समर्थांच्या भक्तगणामध्ये प्रत्येक वर्षी बरीच वाढ होते. स्वामींच्या चमत्काराचे, त्यांच्या अस्तित्वाचे अनेक दाखले पावलोपावली त्यांच्या भक्तांना बघायला मिळत आहेत. बघा, श्री दत्त हवे असल्यास श्री स्वामी समर्थ महाराजांना शरण जा. कलियुगात सर्व संकटांना सामोरे जायचे असल्यास स्वामी समर्थांची भक्ती ही अत्यावश्यक आहे. आणि जर आपल्याला श्री दत्त हवे असल्यास स्वामी समर्थांना शरण जावेच. आता बघा, श्री नरसिंह सरस्वती हे गाणगापूरवरून निघाले आणि ते कर्दळी वनात गुप्त झाले. नरसिंह सरस्वती तेथे तपश्चर्याला बसले. त्यांच्या भोवती अचानक मोठे वारूळ निर्माण झाले. या वारुळावरून एका भिल्याने लाकूड तोड्याने कुऱ्हाडीचे घाव घातले. कुऱ्हाड मारता क्षणी त्या वारुळातून भळाभळा रक्त येऊ लागले. याच वारुळातून स्वामी समर्थ कर्दळी वनात प्रकटले. नरसिंह सरस्वती हे कर्दळी वनात 300 वर्ष समाधी अवस्थेत होते. त्यांच्या सभोवताली वारुळ हे मुंग्यांचे वारुळ होते. वारुळातून रक्त आले व या वारुळातून एक दैवी योगी पुरुष आला. ते नरसिंह सरस्वती नव्हते, तर ते तेजस्वी पुरुष स्वामी समर्थ महाराज हे होते. हेच ते जागृत दत्तावतार अक्कलकोटचे स्वामी समर्थ. स्वामी हे आयोनी दत्तगुरूचे 3रे अवतार आहेत. स्वामी समर्थांचा अवतार हा दत्तगुरूचा अलीकडचा अवतार मानला गेला आहे. स्वामी चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रकटले. कर्दळी वनात काही काळ राहिल्यानंतर स्वामी मंगळवेढ्यास 12 वर्ष होते. त्यानंतर स्वामी समर्थ अनेक ठिकाणी संचार करत धर्मोपदेश करत फिरले. ज्या ज्या ठिकाणी स्वामी गेले तेथे त्यांनी अलोट शिष्य, भक्त, अनुयांचा समूह निर्माण केला होता. आता बघा, स्वामींचे चमत्कारिक वर्णन कसे होते. स्वामी दिसायला रेखीव होते. भस्म खूप लावायचे. स्वामींचा स्वभाव उर्मट, उद्धट, रागीट होता. लोक स्वामींना खूप घाबरत. स्वामी पिशाच्यासारखे वागत असत. परंतु भक्तांसाठी त्यांनी अगाध लीला केल्या. भक्तांचा, समाजाचा उद्धार केला. स्वामींचे तेजस्वी रूप कसे होते, त्यांचे वर्णन बघा. श्री स्वामी समर्थ हे उंचीने 6 फुटापेक्षा अधिक होते. त्यांचे पोट, छाती हे अतिशय विशाल असे होते. स्वामींचे खांदे रुंद होते. स्वामींचे हात हे लांबसडक आजानुबाहू होते. स्वामींचा रंग हा गव्हाळ रंगाचा होता. स्वामींची कांती अतिशय तेजस्वी होती. स्वामींची नजर तीक्ष्ण आणि भेदक होती. स्वामींच्या नजरेत विलक्षण अशी जरब होती. स्वामींच्या भुवया शुभ्र होत्या. कान मोठे व गणपतीसारखे होते. कानाच्या पाळ्या लांबलचक होत्या. गळ्यात तुळशी व रुद्राक्षाच्या माळा होत्या. मध्य माथ्यावर
चंदनाचा गोल टिळा होता. स्वामींचे चित्त शांत होते. एका करारीपणा होता त्यांच्यात. अतिशय देखणे व भव्य असे स्वामींचे रूप होते. आता त्यांचा वेश कसा होता बघा. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांची राहणी, ते परिधान करत असलेली वस्त्रे अतिशय साधी होती. स्वामी समर्थांच्या वेशात उसने सोहळे कधीच नसे. ते अगदीच सामान्य पद्धतीने राहायचे. स्वामींची सेवेकरी त्यांना पोशाख नेसवत असत. स्वामी समर्थांचे जवळचे सेवेकरी त्यांना कोपीन नेसवीत असत आणि स्वामींच्या डोक्यावर ते जरीची छान कानटोपी घालत असत. ती त्यांना उठून दिसत असे. स्वामींच्या अंगावर हे सेवेकरी शाल पांघरत असत. आता बघा श्री स्वामी समर्थांची आवड निवड आणि स्वभाव कसा होता. स्वामी अत्यंत कडक स्वभावाचे होते. स्वामींना शिस्त खूप आवडे. स्वच्छता नीटनेटकेपणा त्यांना भावत असे. स्वामी कनवाळू दयाळू होते. स्वामी विनोदप्रिय होते. त्यांना विनोद आवडे. स्वामींना संगीत ऐकायला आवडत असे. पावसात भिजायला त्यांना खूप आवडे. त्यांना वृक्षप्रेमी होते. वृक्ष त्यांना आवडत असे. जादूटोणा ही त्यांना अप्रिय असलेली गोष्ट. मोह नसलेला निर्मोही स्वभाव स्वामींचा होता. रांगडी भाषा होती. वेळेस शिव्याही घालत असत. स्वामी समर्थ विद्वान होते. ज्ञान पायावर लोळण घेई. स्वामी समर्थ तसे उग्र होते. रागटपणा होता. स्वामी समर्थ स्वतः भक्तप्रिय आणि भक्तिप्रिय दत्तावतारी पुरुष होते. घाण, कचरा, अस्वच्छता, दुर्गंधी स्वामी समर्थांना अजिबात आवडत नसे. त्यांना स्वच्छता आवडे. स्वामी पिच्याच वृत्तीने वावरत, कारण ते गूढ दत्तावतारी पुरुष होते. त्यांचे वागणे अनेकदा समजतच नसे. स्वामी एकतर दिवसातून 8-10 वेळा स्नान करीत किंवा 8-8 दिवस स्नानच करत नसे. स्वामींचे जेथे वास्तव्य असे तेथे सुगंध दरवळे एक प्रकारचा छान वास येत असत. स्वामी म्हणजे त्रिकाल ज्ञानी होते. स्वामींना भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ याचे ज्ञान होते. म्हणून त्यांना त्रिकाल ज्ञानी दत्तावतार असे म्हणतात. त्यांच्या या ज्ञानाची अनुभूती त्यांच्या अनेक भक्त परिवारास आली आहे. स्वामी समर्थ म्हणजे दत्तगुरू सर्वसामान्यासाठी घेतलेला अवतार. स्वामी अगदी साधे व उघड्यावर राहत असत. मशानभूमी, उकिरंडा येथेही स्वामी अनेकदा राहत असत. अक्कलकोट स्वामी वटवृक्ष, निवडुंग, फळ येथे नेहमी दिसत किंवा त्यांचे वास्तव्य असे. दत्तगुरूंचे श्रीपाद, श्रीवल्लभ, नरसिंह, सरस्वती हे अवतार सर्वसामान्यांपासून दूर राहिले. स्वामी मात्र नेहमी सर्वसामान्य रयतेमध्ये राहिले, कारण त्यांचे अवतार प्रयोजन हे सर्वसामान्य माणसांसाठीच होते. स्वामींचे जीवन आणि भक्तिमार्ग हा सर्व समावेशक होता, हे त्यांच्या चारित्र्यावरून लक्षात येते. स्वामींचे बोलणे स्पष्ट व रोखठोक असत. स्वामी समर्थ हे स्पष्ट रोखठोक बोलत. कोणी विद्वत्ता किंवा पैशाची घमेंड बाळगत आला की स्वामी त्याला कोणतीही भीडभाड न ठेवता स्पष्ट व रोखठोकपणे जागेवर ठेवत असत. अक्कलकोटचे सत्तारूढ श्रीमंत मालोजीराव यांच्या मुस्कटात मारून स्वामींनी त्यांना जागेवर आणून ठेवले होते. तर बाळाप्पा या लाडक्या शिष्याकडूनही कडकडीत उपवास स्वामींनी करून घेतला होता. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचेही स्वामींनी गर्वहरण केले होते. स्वामी स्वभावाने अतिशय कडक होते. त्यांना खोटेगिरी, अहंकार, स्वार्थ, विषमता आवडत नसे. खोटी विद्वत्ता बाळगणाऱ्यांना ते जागेवरच ठेवत. खऱ्याखुऱ्या विद्वानांचा ते आदरही करत असत. त्यांना आपल्या शिष्यांनी, अनुयांनी खोटे तसे वागलेले खपत नसे. स्वामी अतिशय शिस्तप्रिय होते. स्वामी हे पूर्ण दत्तावतार असल्याने त्यांच्यात ईश्वरी अंश होता. या ईश्वरी अंशाचा उपयोग त्यांनी समाज घडविण्यासाठी योग्य पद्धतीने केला होता. त्यांनी कधीही ईश्वरी अंशाचा दुरुपयोग, अतिउपयोग केला नाही. आपल्या मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आक्रोश करणाऱ्या मातेला स्वामींनी ईश्वराचे प्रयोजन शांतपणे समजावले. ते त्या मातेस म्हणाले की जेव्हा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण काय करत होता. एखाद्या संताने आपल्यातील ईश्वरी अंशाचा दुरुपयोग करत त्या मृत मुलास जिवंत केले असते, पण स्वामींनी मात्र ईश्वरी प्रयोजन त्या माते समजावून सांगितले आणि ते खरे ईश्वरी अंश असल्याचे सिद्ध झाले. स्वामींनी कधीच कोणाबद्दल सूड, द्वेष वाटत नसे. ते सगळ्यांशी अतिशय प्रेमाने, आपुलकीने व दयेने वागत असत. त्यांनी कधीच कोणाबद्दल कुठलीही बाब न मनात ठेवली नाही. मात्र कोणाचेही चुकले की ते त्याला सोडत नसत. खूप ओरडत व दुसऱ्या वेळी ते विसरूनही जात. अगदी ते फणसासारखे होते. बाहेरून अगदी काटेरी असले तरी आतून खूप गोड आणि रसाळ होते. त्यांची कीर्ती खूप महान होती. स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज बनले. स्वामी समर्थांनी या गावात खूप वास्तव्य केले. लोकांचे कल्याण केले. अक्कलकोट नगरीत
खूप दिवस वास्तव्य केल्यानंतर स्वामी समर्थांना अक्कलकोट निवासी म्हणून अक्कलकोटचे स्वामी असे नाव पडले. तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती. केलेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.